छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. हर हर महादेव. तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. हर हर महादेव. पहिला मान कुणाचा? मराठी माणसाचा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कुठे आहे गॅंग कुठे ती? ए थांब बाल्या थांब. हो ना संतोष संतोष अरे स्वप्न पळून कुठे गेला स्वप्न? गजूम खाली ये बाळ. ते काय करते माझ्या ना बेसावत असलं ना बॅग बी घेऊन पळतं ते. चला ए बुरट्या विनोद आलाय का आमचा? ही सगळ्यात उत्तम सोय केली आहे गडावरती आणि याचा सगळ्यांनी उपयोग करावा. हा आमच्यातला एक भाग आहे, त्यांनी त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केलेला आहे. क्या बोलते कंपनी? अरे जा झालं माझं पूर्ण इथूनच. अरे महाराज बस अरे इथे गेलो आपण त्यापेक्षा वरती आले तुम्ही. अरे त्याच्यापेक्षा मी काय करतोय ते हलत होतं ना झूम करतोय त्याला. काका तो काळा पोरगा दिसतोय का? नाही दिसत. नाही होय म्हणजे तो नसेल तिथं. काय माहिती का? आता बघूया. फोटो काय मूर्ख आहे बघ आता ना. ते वर चढला असतो तर कसले वाटलं. दिसतंय रे लाल टी शर्ट वाला दिसतंय. तुला बारीक दिसतंय. तो काळा वाला दिसतोय का तिथं कोपऱ्यात होता तो? हा हा दिसतोय दिसतोय. काळा जर्किंग घातला तो ना हा ते दिसतोय. नाही तिथं तो एकच येतो. नाही ते ना ते पोरं नाही तिथं. म्हणजे आता फुगाडी परत जाऊया चला. नाही तिथं आहे रे एक उभा आहे बघ एक साईडला कोपऱ्यात. कलावंती दुर्ग आहे मित्रांनो समोर. इकडे आपली पार्किंगची जागा आहे आणि इकडे आपण येतोय. तर बघू शकता तुम्ही हा व्ह्यू. आणि इकडे प्रबळगड आहे. आपण इथं प्रबळगडावरती येतो. आणि समोर जो डोंगर दिसतोय ना तिथं प्रबळगडाच्या आपल्या कलावंती गडाच्या पुढच्या साईडला तिथं आपण गेलो होतो. तर आपण चुकीने गेलो होतो तिथं. आज आपण सगळे गड 3 गड चढलोय. थांबा रे. ओके. जय श्रीराम. अरे बापरे भीती वाटते रे. पायवर घ्या पायवर घ्या. हा घाबरलो मी. बस 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 पहिल्यांदा घाबरलो मी. इथून काढ इथून काढ. जबरदस्त. पुढे पुढे घेतो ना पूर्ण. ए तो तिकडं जो होता ना कडा तो कडा तिकडं होता. म्हणजे आपण एवढं पार केलं. हा थोडे टॅलेंट आहे. पालक पालक 10 रुपये जोडी 10 रुपये जोडी. देसी पालक देसी पालक. चला चढा. थांबला पण तो एक प्लेन होता म्हणून बरं फुल आहे. हा बाय 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 रायडर. बाय 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 बाय. हा भेटू भेटू भेटू. हा थँक्यू धन्यवाद. तर मित्रांनो ही आपली गँग भेटली होती आपल्याला इथं गडावरती. मस्त पोरं होते आणि यांच्यामुळे चांगलं मला एन्जॉय करायला भेटला. तर कलावंती आणि प्रबळगड हे 2 गड आपण आज यांच्या पोरांच्या मदतीने केलेत आपण. तर एकटाच होतो मी. मित्र माझा नंतरून आला नवनाथ. आमचा दोघांचा प्लॅन होता. तर त्याला जास्त काम असल्या कारण तो झोपला. त्याला जाग नाही आली आणि त्याच्या घरात रेंज नसल्यामुळे त्याचा फोन नाही लागला. हां तर दिसतंय हो त्याच्यातून दिसतंय. तर आता तो मला घ्यायला आलाय. आता जो सकाळी प्रॉब्लेम झाला गाडीचा तो सॉल्व्ह झाला आहे. आता हा इथून मला घ्यायला आला पिकअप करायला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. करू काहीतरी प्लॅन. जय शिवराय. जय शिवराय. आणि कमेंटमध्ये
जय शिवराय जय भवानी थांबलं नाही पाहिजे. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू. तर कलावंती दुर्गाला बाय बाय करूया. असा आपला कलावंती दुर्ग आणि बळवरगड सक्सेस झाला आहे. तर लवकरच व्हिडिओ अपलोड होईल. चॅनलवर नवीन आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ. लवकरच आपल्या चॅनलवरती हे सगळे व्हिडिओ पडणार आहेत ॲडव्हेंचरचे. तेव्हा तुम्ही आपल्या चॅनल नवीन आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. निघा तो दाबून तो काय बोलतो माहिती का, इकडं कुठं भेटणार नाही, मला 15 किलोमीटर जावं लागेल. तो हा पोरगावाला माझ्या मित्राचा गॅरेज आहे, चल तिकडे लावू गाडी. थँक्यू. हा रात्री पण घेतलाय मी, पण आता परत घेतो. तुझं नाव काय आहे? नाव साई ना? ठीक आहे चालेल. मित्रांनो, रात्री आपले ह्या गाडीची क्लच वायर तुटलेली, तर गाडी आपण इथंच लावली होती. तर ह्या गॅरेजचा जो ओनर आहे ना, तो खूप चांगला आहे. म्हणजे त्याच्या बोलण्यावरून स्वभाव कळला की खरंच मस्त आहे. आणि आपली दिवसभर गाडी इथं होती आणि इथून त्यांच्याच एक मित्र होता, त्यांनी मला पुढं दुर्गावरती सोडलं आणि तिथून मी तो सगळा दिवसभराचा प्रवास केला. तो आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तर हा माझा मित्र आहे, तो मला घ्यायला आला. तर त्याने आपल्या गाड्यापासून खालून इथं आणलं, गाडीपाशी सोडली. आता आपली गाडी आपल्या ताब्यात घेतली आहे. तर जेवायला कुठं जायचं ते मला इंडिकेटर देऊन सांग. आता इकडे चाललं नाही पाहिजे. बाकी एकदम ओके आहे. गाडी पण चांगली झाली, आपल्या चांगला गेला. चला भेटूया पुढच्या सीनमध्ये. ठीक आहे. आता इकडे कोण असं चांगलं बघ, तेवढं लांब जाण्यापेक्षा. चल आता झालं, थांब. चला मित्रांनो, बुलेट फायनली आपल्याला भेटली आहे. गाडीचं काम व्यवस्थित झालंय. मस्त होता तो बोरगा गॅरेजवाला, त्यांनी काम केलं चांगलं. तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आता. तर त्याच्यासाठी तुम्ही एक लाईक, आणि जर तुम्ही इकडे काय प्रॉब्लेम झाला परवळगडावरती येताना किंवा कलावंती गड, हे दोन्ही गड एकत्रच आहेत. इकडे येताना जर तुम्हाला गॅरेजला काय प्रॉब्लेम झाला तर हे गॅरेज आहे इथं खाली नेरे गावात. मस्त गॅरेज आहे. तर आणि ते ओनर बी चांगले आहेत, स्वभावाने बी आणि सगळं. तुम्हाला रात्री कधी प्रॉब्लेम होत्या ते कॉल रिसिव्ह करतं ते, आणि तुमची सोय करतात, तर टेन्शन नाही. आणि काय एवढं हे पण नाही, महाग पण लावती ते. त्यांचं जे आहे ते बजेट त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित करतं ते. तर सांगायचं एवढंच की रात्रीच्या टायमाला जर काय झालं तर तुम्हाला हे एक सेफ जागा आहे तुमची हेल्प करण्यासाठी. तर त्यांचा गॅरेजचा मेन पत्ता ह्याच्यात मेन्शन करणारच आहे व्हिडिओमध्ये. आणि त्यांना विचारून याचा नंबर बी टाकायचा प्रयत्न करीन, ते जर हो बोलले तर. बाकी त्यांचा पत्ता मी गॅरेजचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे, तर त्याचं मी तुम्हाला तिथं मेन्शन करणारच आहे. तर आजची आपली ही ट्रिप पूर्ण झाली आहे. आता आपण चाललो आहे आपल्या घरी कल्याणला. तर मित्र आला आहे, मी काय सकाळपासून जेवलेलो नाही, तर थोडं जेवण करायचं चाललं आहे विचार आमचा. तर आम्ही कुठेतरी जेवण करू आणि मग मी माझ्या घरी, तो त्याच्या घरी. तर आमचं दोघांचीच राईडची प्लॅन होती. आणि त्याचं असं झालं की तो नावाशिवाला काम करतो आणि त्याला जास्त काम होतं, त्याच्यामुळं त्याला रात्री यायला उशीर झाला आणि तो झोपला. आणि त्याच्या इथं रेंजचा प्रॉब्लेम आहे, तर तो मोबाईल तो नेटवर्कमध्ये ठेवायचा विसरला. सकाळी उठल्यावर तो आला आपल्याला रिसीव करायला.
आणि मग त्याच्याच गाडीवरती मी आलो, बुलेट घेतली आपली आणि आता आपण आपल्या घराच्या दिशेने चाललोय. तर हा सगळा आजचा प्रवास आहे. असं शक्यतो कोणाबरोबर नाही घडत, माझ्याबरोबर झाले आता. आणि आताच्या टायमाला आपली गाडी खराब झाली. तर असू द्या, कधी ना कधी असं एक दिवस होतच रायडरबरोबरती, थोडं काय टेन्शन नाही. आणि आपल्याला चांगले माणसं पण भेटतात ते. तर आपण जर दुसऱ्यांची मदत केली तर आपल्यालाही मदत होते, याचा अनुभव आज मला झाला आहे. तर तो एक मुलगा ज्यांनी मला सोडला, जो हे गॅरेजवाले आहेत त्यांचाच मित्र होता, त्याचाही नंबर आपण घेतला आहे आणि सकाळी आपण त्याला व्हिडिओमध्ये पण घेतला आहे. तर त्याची आज क्रिकेटची मॅच होती आणि मी त्याला बोललो होतो की मी लवकर उतरलो तर मी येईल तुझ्याकडं क्रिकेट बघायला, तुझा खेळायला पण येईल आणि बघायला पण येईल, कारण मी पण क्रिकेट खेळायचा एक चांगला क्रिकेटर आहे, प्लेयर आहे गल्लीतला. तर झालं असं की आपण उतरायला लेट झालं. तर आपला जो सगळा दिवसभराचा प्रवास झाला त्या तुम्ही बघितलं कसा झाला तो. आपण 2 गड चढायच्या ऐवजी 3 गड चढलो आणि सगळा वेळ आपला तिकडेच गेला आणि थकलो आपण. आणि आता गाडी पण घ्यायची, तर तिथं पण आपण थोडं चुकलो, 5-10 किलोमीटर लांब गेलो, परत पाठीमागं आलो. एकूण आपण जवळजवळ 20 किलोमीटरचं अंतर आपल्या जागेवर तिथं केलं आहे. तर असं काय आपल्यासोबत झालं आहे सगळं दिवसभर. पण ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित आहे. आता आपली गाडी पण व्यवस्थित आहे आणि आपण पण सेफमध्ये चाललो आहे. तर आता राहिला विषय फक्त पोटाचा, तर तिकडं तरी पोटोबा करूया आपण. बघू आता कुठं चांगलं हॉटेल भेटते जेवायला. मित्र चालला आहे पुढं आपला, तो वनवेमध्ये घाऱ्यासारखा असावा ती म्हण आज खरी ठरली आहे आणि त्याने त्या पद्धतीचं काम केलं आहे आपल्यासाठी.